1,38,000 म्हणजे सीमा टोयोटासाठी काहीच नाहीये. काहीच नाही. ही थार तर अगदी ब्रँड न्यू कंडिशन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. फक्त 1.5 वर्ष जुनी गाडी असणार आहे. म्हणजे लोकांचा नेहमी प्रश्न असतो की प्री ओन कार्स किंवा सेकंड हँड गाड्या मोस्टली ऍक्सिडेंटल असतात, पेंटिंग केलेले असतात, मीटर मागे केलेले असतात. क्रेटामध्ये आपल्याकडे भरपूर म्हणजे मी सांगेल तुम्हाला 5 ते 6 ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. डिझेल गाड्यांसाठी 41,000 किलोमीटर म्हणजे काही नाही मित्रांनो. खूप सुंदर डील आहे. कमी बजेटमध्ये प्रीमियम कार म्हणजे खूप फीचर्सवाली कार बघत असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन असणार आहे. मित्रांनो, जे कोणी बघतात ते SUV आणि ज्यांना कोणाला बजेटचं टेन्शन नाही अशा लोकांसाठी घेऊन आलो आम्ही भरमसाठ SUVचा स्टॉक. आज घेऊन आलो आपण SUV गाड्यांचा खजाना. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं कार्स मराठी आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्यासोबत असणार आहेत सीमाजी खूप खूप स्वागत आहे. आणि सीमाजी, आज आपण कुठे आलो आहे? आज तुम्ही आलात गुडविल मोटर्समध्ये. येस. आणि सीमाजी, आज आपल्याकडं जसं मी सांगितल्याप्रमाणे आज आपण सगळ्या SUVs दाखवणार आहेत. तर कुठल्या कुठल्या प्रकारच्या गाड्या आहेत आपल्याकडे SUV मध्ये सगळ्या व्हरायटीच्या आहे. जसं तुम्हाला पेट्रोल, डिझेल, मॅन्युअल, ऑटो, 7 सीटर, 5 सीटर जे काही तुम्हाला ऑप्शन हवे ते सगळे ऑप्शन आज आपल्याकडे अवेलेबल आहेत. चालेल. तर मग मॅडम, वेळ न घालवता सुरू करत एक गाडी दाखवायला. तर सीमा, आमचे बरेच प्रेक्षक आहेत जे थार गाड्या खूप मागत असतात. तर आज आपल्या गुडविल मोटर्स मध्ये किती थार आहेत आपल्याकडे टोटल 3 थार अवेलेबल आहेत सर. बरं. त्याच्यामध्ये तुम्हाला पेट्रोल पाहिजे, डिझेल पाहिजे, मॅन्युअल, ऑटो हे सगळे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत. करेक्ट. तर मग ही गाडी कुठली असणार आहे पहिली? ही आपल्याकडे 2022 ची डिझेल ऑटोमॅटिक थार असणार आहे, जी 4x4 मध्ये थार अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता ही सॉफ्ट टॉप मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. यस. जर जे लोक डिझेल थार बघतात ते 4x4 आणि ज्यांना ऑफ रोडिंगचा शौक आहे. आणि गाडी किती किलोमीटर चालली मॅडम? गाडी ही चालली आहे 41,000 चाललेली थार आहे 4x4 मध्ये. ऑफ रोडिंगसाठी चांगला ऑप्शन आहे. तर बघूया पुढची थार. दुसरे थार बद्दल थोडं सांगा. ही थार तर अगदी ब्रँड न्यू कंडिशन मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. फक्त 1.5 वर्ष जुनी गाडी असणार आहे. गाडी जर तुम्ही बघितलं तर ब्लॅक कलर मध्ये आपल्याकडे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये हार्ड टॉप हे मॉडेल असणार आहे. याचं किलोमीटर जर तुम्ही बघितलं तर फक्त 9,000 चाललंय. गाडी ही अंडर कंपनी वॉरंटी देत. त्याचप्रमाणे ब्रँड न्यू टायर्स इथं अवेलेबल आहेत. गाडी ही 4x2 मध्ये आपल्याकडे पुणे पासिंग मध्ये अवेलेबल आहे. पुणे पासिंग फक्त 9,000 किलोमीटर चाललेली थार आहे मित्रांनो. आणि फक्त 1.5 वर्ष जुनी गाडी. फक्त 1.5 वर्ष. तर नवीन गाडी चेक करायच्या आधी ही गाडी एकदा नक्की बघा. सीमा स्वतः इथे असतात आणि स्क्रीनवर सीमांचा नंबर पण आहे. तर पाहिजे असेल तर सीमा यांना फोन करून एकदा नक्की या गाडीबद्दल इन्फॉर्मेशन गोळा करू शकता. नेक्स्ट कार जी आपल्याकडे असणार आहे ही MG ग्लॉस्टर असणार आहे. SUV कार असणार आहे, जी असणार आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये सिंगल ओनर. गाडीचं किलोमीटर तुम्ही या ठिकाणी बघितलं फक्त 90,000 किलोमीटर चालले आहे. आणि ही गाडी सुद्धा पूर्ण शोरूम हिस्ट्री सहित आपल्याकडे अवेलेबल आहे. मॅडम, आता ज्या आपल्या गुडविल मोटर्समध्ये गाड्या आहेत तर म्हणजे लोकांचा नेहमी प्रश्न असतो की प्री ओन कार्स किंवा सेकंड हँड गाड्या मोस्टली ऍक्सिडेंटल असतात, पेंटिंग केलेले असतात, मीटर मागे केलेले असतात. तर म्हणजे गुडविल मोटरमध्ये आपल्याला काय अशी अश्युरन्स मिळेल का या गोष्टीबद्दल? गुडविल मोटरमध्ये तुम्हाला 100% ह्या गोष्टीची गॅरंटी असणार की गाडी ऍक्सिडेंटली तुम्हाला मिळणार नाही. त्याचप्रमाणे गाडी पूर्ण सर्टिफाईड 167 पॉईंट हे कारवालेकडून तुम्हाला चेक असणार आहे. त्याचप्रमाणे कंपल्सरी आपण शोरूम हिस्ट्री चेक करून घेतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मीटर रिव्हर्सचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि गाडी ही पूर्ण सर्टिफाईड म्हणजे तुम्हाला विथ वॉरंटी कार मिळते. म्हणून ऍक्सिडेंटली मीटर रिव्हर्स, मेजर डॅमेज, फ्लडेड अशी कुठलीही गाडी तुम्हाला गुडविलमध्ये मिळणार नाही. तर जर कोणाला ट्रस्टेड गाडी पाहिजे आणि मिंट कंडिशनमध्ये, इमॅक्युलेट कंडिशनमध्ये गाड्या पाहिजे असतील तर गुडविल मोटर्स आणि सीमा यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर सीमा, बघत पुढची गाडी. नेक्स्ट कार ही असणार आहे आपल्याकडे महिंद्रा स्कॉर्पिओ एन. मार्केटमध्ये ज्या गाडीची खूप डिमांड आहे, ही गाडी सुद्धा ब्लॅक कलरमध्ये डिझेल ऑटोमॅटिक सिलेक्ट मॉडेल असणार आहे, ज्याचं किलोमीटर फक्त 34,000 झालेलं आहे. आणि गाडी ही सुद्धा पूर्ण शोरूम हिस्ट्री सहित आपल्याकडे अवेलेबल. Z8 सिलेक्ट गाडी आहे मित्रांनो, स्कॉर्पिओ. आणि ही पण खूप इमॅक्युलेट कंडिशनमध्ये आहेत. गाडीचे टायर पण ऑलमोस्ट 100% बाकी आहेत. तर जे कोणी स्कॉर्पियन बघतात ते तर ही गाडी नक्की चेकआउट करू शकतात. ही रेड ब्युटी कुठली असणार आहे सीमा? ही रेड कार म्हणजे ही टाटा हॅरियर आहे, जी खूप मोस्ट डिमांडिंग कार आहे. ही आपल्याकडे डिझेल ऑटोमॅटिकमध्ये 2022चं मॉडेल आहे. गाडी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ब्लॅक रूफ आणि रेड बॉडी म्हणजे ड्यूल कलरमध्ये आपल्याकडे गाडी अवेलेबल आहे. गाडीचं किलोमीटर आहे 80,000 झालं आहे. गाडी ही सुद्धा फर्स्ट ओनरमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. फर्स्ट ओनरमध्ये. ही डिझेल ऑटोमॅटिक आहे? डिझेल ऑटोमॅटिकमध्ये. तर डिझेल ऑटोमॅटिकमध्ये लाल कलरमध्ये कोण गाडी बघत असेल, ही टाटा सफारी आहे. टाटा हॅरियर आहे. तर नक्की गाडी चेकआउट करू शकता.
खूप सारे कमेंट येतात की आम्हाला 7 सीटर पाहिजे आणि टोयोटा इनोवाच पाहिजे. तर आज आपल्याकडे टोयोटा इनोवाचे किती ऑप्शन असणार आहेत? 3 ऑप्शन आहेत सर. 3 ऑप्शन आहेत. तर मग थोडं ह्याच्याबद्दल सांगा. फर्स्ट ऑप्शन असणार आहे जे असणार आहे डिझेल मॅन्युअल मध्ये 2016ची इनोवा क्रिस्टा आहे, व्हेरियंट व्ही असणार आहे. गाडीचं किलोमीटर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर 1,70,000 किलोमीटर आहे आणि गाडी ही सुद्धा सिंगल ओनर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. गाडी पूर्ण कंडिशन मध्ये देताना तुम्हाला प्रॉपर रबिंग पॉलिशिंग क्लिनिंग आपण करून देतो, ट्रान्सफर तुमच्या नावावरती करून देतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला ही पूर्ण शोरूम हिस्ट्री सहित गाडी मिळणार आहे. आणि सीमा, आपल्या इथे समजा कोणाला लोन करून गाडी पाहिजे असेल तर त्याची सुविधा केली आहे का आपण? लोन होतं ना सर, तुम्हाला बँक फायनान्स जे असतील ते आपल्याकडे 80 to 90% लोनचं लोन ऑप्शन सुद्धा होतं. अवेलेबल आहे. ठीक आहे, ठीक आहे. Yes. या पुढची गाडी बघूयात. Next. अजून एक टोयोटा इनोवा क्रिस्टा. ही थोडं याबद्दल सांगा. 2020ची इनोवा क्रिस्टा आहे. ही सुद्धा सिंगल ओनर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हे झेड मॉडेल असणार आहे, जे असणार आहे डिझेल मॅन्युअल मध्ये. गाडीचं किलोमीटर हे 1,28,000 झालंय आणि ही सुद्धा 2020चं मॉडेल आहे. ही ऑटोमॅटिक मध्ये, ही मॅन्युअल मध्ये. झेड म्हणजे टॉप व्हेरियंट, करेक्ट. मॉडेल मध्ये 1,28,000 म्हणजे सीमा टोयोटासाठी काहीच नाहीये, करेक्ट. काहीच नाही सर. या गाड्या अराउंड मला असं वाटतं की 4-5 लाख किलोमीटर आरामशीर 6 चालतात. ते 7 लाख सहज चालतात. आरामशीर चालतात. जर तर तुम्ही जे टाइम टू टाइम सर्व्हिसिंग केली तर टोयोटा सारखा ट्रस्टेड ब्रँड तुम्हाला कुठेही कुठेच नाही. सीमा अगदी बरोबर सांगते. टोयोटा हे खूप रिलायबल गाड्या आहेत आणि 7 सीटरमध्ये जे कोणी ऑप्शन बघतंय, इमॅक्युलेट कंडिशनमध्ये गाडी आहे, तर नक्की इनोवा क्रिस्टा ही पण, आणि जी पहिली दाखवली ती पण चेक करू शकतात. तिसरी इनोवा क्रिस्टा आली आहे. सीमा, याच्याबद्दल सांग थोडं आम्हाला. ही सुद्धा 2020ची इनोवा क्रिस्टा आहे. ही तुम्हाला डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे. ही तुमची मोस्ट डिमांडिंग आहे की आम्हाला ऑटोमॅटिक इनोवा क्रिस्टा पाहिजे, तर ही तुमच्यासाठी आपण अवेलेबल केली आहे. ही सुद्धा सिंगल ओनर मध्ये गाडी आहे आणि किलोमीटर अराउंड 70,000च्या आसपास याचं किलोमीटर झालंय. येस. तर जसं सीमा आपण पहिल्याच्या 2 बघितल्या त्या मॅन्युअल होत्या आणि ही ऑटोमॅटिक मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही ऑप्शन आहेत आणि जसं सीमाने सांगितलं तिन्ही पण टोयोटा इनोवा क्रिस्टाच आहेत. पुढची गाडी बघत आता. ही आय थिंक सीमा कुठली टोयोटा इनोवा आहे, म्हणजे जनरेशन कुठलं आहे? फर्स्ट जनरेशन आहे यांचं. ही तुम्हाला बिफोर क्रिस्टाच्या आधीचं जे म्हणजे सेकंड जनरेशन असेल. हां, तर थोडं ह्याच्याबद्दल सांगा मला. ही 2014ची गाडी असणार आहे. ही सुद्धा झेड मॉडेल मध्ये 2.5 मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. गाडी ही सुद्धा सेकंड ओनर मध्ये 90,000 चालली आहे विथ ऑल शोरूम हिस्ट्री. गाडी पूर्ण कंडिशन मध्ये, टायर वगैरे सुद्धा आपण ब्रँड न्यू टाकलेत या गाडीला. गाडीला सिंगल क्रॅश सुद्धा नाहीये, नॉन ऍक्सिडेंटल असणार आहे. गाडी असणार. तर एक थोडंसं तुम्ही जर जुनी इनोवा बघताय, थोडं क्रिस्टापेक्षा थोडासा रेट कमी असेल नक्कीच, तर ही गाडी तुम्ही चेकआउट करू शकता. तर बघूयात पुढची. सीमा, मोस्ट डिमांडिंग क्रेटा आली आहे, करेक्ट? येस. क्रेटाबद्दल सांगा मला. क्रेटामध्ये आपल्याकडे भरपूर, म्हणजे मी सांगेल तुम्हाला 5 ते 6 ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यातलं हे जे फर्स्ट ऑप्शन आहे, ही 2017ची क्रेटा असणार आहे SX मॉडेलमध्ये. गाडी ही डिझेल ऑटोमॅटिकमध्ये असणार आहे. गाडी सेकंड ओनर आहे आणि 1,34,000 किलोमीटर झालेलं आहे. डिझेल ऑटोमॅटिक आहे, म्हणजे डिझेल म्हणलं तर मग एव्हरेजचं पण काही टेन्शन नाही. हो, तर ज्यांना कोणाला क्रेटा डिझेलमध्ये चेकआउट करतात ते, तर हा एक इथं गुडविल मोटरमध्ये एक ऑप्शन आहे. मित्रांनो, सीमा इथं स्वतः असते आणि सीमाचा नंबर पण स्क्रीनवर येत आहे आत्ता. तर तुम्ही सीमाला नक्की एकदा फोन करा, तिच्याशी बोला आणि नक्की तुम्ही डील चेकआउट करू शकता आणि ग्रॅब करू शकता. क्रेटा नंबर 2 बद्दल सांगा. येस. ही क्रेटा 2021ची असणार आहे, जी असणार आहे पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये. गाडी ही सुद्धा फर्स्ट ओनर आणि SX मॉडेल असणार आहे, जे काय टॉप मॉडेल. ही तुम्हाला किलोमीटर जर बघितलं तर 96,000 किलोमीटर झालं आहे आणि ही सुद्धा पूर्ण शोरूम हिस्ट्री सहित आपल्याकडे गाडी अवेलेबल. करेक्ट. ही गाडी आहे मित्रांनो पेट्रोल ऑटोमॅटिक. पहिली जी दाखवली होती ती डिझेल ऑटोमॅटिक होती. पुढची गाडी बघा सीमा. येस. क्रेटा नंबर 3 बद्दल सांगा. ही 2021ची क्रेटा आहे. ही असणार आहे डिझेल मॅन्युअलमध्ये, सिंगल ओनर गाडी आहे. गाडीचं किलोमीटर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर फक्त 77,000 किलोमीटर झाली आहे आणि ही सुद्धा व्हाईट कलर, म्हणजे तुमच्या आवडीच्या कलरमध्ये गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे. गाडी तुम्ही जर बघितली तर पुणे पासिंगमध्ये गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जर तुम्ही फक्त पुणे पासिंग गाडी बघत असाल तर गुडविल मोटर्समध्ये तुम्हाला MH12 आणि MH14 शिवाय दुसरी गाडी कुठलीच मिळणार नाही. पॉईंट टू बी नोटेड आहे मित्रांनो. आत्तापर्यंत ज्या काय गाड्या दाखवल्या आणि ज्या काय गाड्या गुडविल मोटरच्या स्टॉकमध्ये सगळ्या MH12 आणि MH14 पासिंग असणार आहे. क्रेटाबद्दल सांग. ही सुद्धा आपल्याकडे क्रेटा अवेलेबल आहे. 2017चं मॉडेल असणार आहे. गाडी जर तुम्ही या ठिकाणी बघितली तर पेट्रोल मॅन्युअलमध्ये गाडी असणार आहे. गाडीचं किलोमीटरसुद्धा हे 60,000 आणि सिंगल ओनमध्ये. गाडी SX मध्ये असणार आहे. गाडीला ॲक्सेसरीज या ठिकाणी भरपूर करण्यात आले. टायर ब्रँड न्यू टाकलेत, ग्रिल टाकलेत, फुटरेस्ट वगैरे टाकलेत, आतून सीट कवर ब्रँड न्यू टाकलेत कस्टमरने, स्क्रीन वगैरे त्यांनी आफ्टर मार्केट फिटिंग केले. म्हणजे तुम्ही ॲक्सेसरीज, म्हणजे गाडी घेऊन जर तुम्हाला परत मॉडिफाय करायची तर ही क्रेटा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे. आणि रेग्युलर ड्राईव्ह गाडी आहे आणि ही सुद्धा विथ वॉरंटी, म्हणजे तुम्हाला 1 इयर कारवालीची आपल्याकडून इंजिन आणि गिअरबॉक्सची वॉरंटी सुद्धा प्रोव्हाइड होते. मग
सीमा ही जी गॅरंटी आपण देतो किंवा जी वॉरंटी देतो ही प्रत्येक गाडीवर आहे का पर्टिक्युलर कुठल्या कुठल्या गाड्यांवरती गिअरबॉक्स आणि गाड्यांचं कसं? इंजिनची वॉरंटी? जे 2015च्या पुढचे मॉडेल्स आहे म्हणजे Okay. 1 लाख पेक्षा कमी झालेले. त्यांना तुम्हाला 1 इयर वॉरंटी आपण प्रोव्हाइड करतो. प्रोव्हाइड करा. येस. तर हे पण एक प्लस पॉईंट आहे गुडविल मोटर्सचा. कमी चाललेल्या गाड्यांवरती किंवा सर्टिफाईड गाड्यांवरती हे लोक आपल्याला वॉरंटी पण देतात ते इंजिन आणि गिअरबॉक्सवरती. तर पुढची गाडी बघूयात. मारुतीची ग्रँड विटारा आहे, करेक्ट? येस. थोडं ह्याच्याबद्दल डिटेल द्या आम्हाला. ग्रँड विटारा म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला ॲव्हरेजसाठी गाडी जर तुम्ही बघत असाल तर ॲव्हरेजसाठी तुम्हाला बेस्ट ऑप्शन असणार आहे. गाडी ही 2022ची पेट्रोल ऑटोमॅटिक स्मार्ट हायब्रिडमध्ये गाडी आहे. गाडीचं किलोमीटर हे 60,000 झालं आहे. गाडी ही सुद्धा फर्स्ट ओनरमध्ये टॉप एंड मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे. 60,000 किलोमीटर झालेली आहे आणि मारुतीची गाडी म्हटली तर ऑब्व्हियसली लो मेंटेनन्स असणार. सर्व्हिस नेटवर्क पण जबरदस्त आहे. नॉट ओन्ली पुणे कस्टमर पण जे पुण्याच्या बाहेरचे पण लोक बघतात ते त्यांच्यासाठी पण एक चांगली चॉईस असू शकते. परफॉर्मन्स ओरिएंटेड गाडी आली मित्रांनो. गाडी असणार आहे स्कोडा कुशॅक. थोडं ह्याच्याबद्दल सांग. स्कोडा कुशाक ही 2021ची पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे. 1.0 मध्ये ही गाडी असणार आहे. गाडीचं किलोमीटर 90,000 चालली आहे आणि ही सुद्धा फर्स्ट ओनरमध्ये असणार आहे गाडी. गाडीचा नंबर जर तुम्ही या ठिकाणी बघितला तर चॉईस नंबरमध्ये गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे. स्कोडा कुशाक आहे मित्रांनो. पेट्रोल ऑटोमॅटिक TSI इंजिन म्हटलं तर मॅडम ऑटोमॅटिक एव्हरेज पण चांगलं देते गाडी. ऑटोमॅटिक ॲव्हरेज येस. सुंदर देते. आणि नंबर पण VIP आहे. तर ही गुड चॉईस आहे. जे कोणी स्कोडाच्या गाड्या बघतात किंवा जर्मन गाड्या बघतात तर त्यांच्यासाठी एक ऑप्शन इथं आपण अवेलेबल केलेलं आहे. सीमा मॅडम परत आपण एक क्रेटा आणलेली आहे. थोडं ह्याच्याबद्दल सांगा आता आम्हाला. ही क्रेटा म्हणजे तुम्हाला नाईट एडिशन मधली क्रेटा असणार आहे. जी फुल्ली ब्लॅक क्रेटा आपण म्हणतोय ती ही तुम्हाला 2022ची डिझेल मॅन्युअलमध्ये गाडी असणार आहे. गाडीचं किलोमीटर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर फक्त 90,000 किलोमीटर चालले आणि ही सुद्धा फर्स्ट ओनरमध्ये आपल्याकडे कार अवेलेबल आहे. क्रेटा आहे, नाईट एडिशन आहे. नाईट एडिशन म्हणजे सिमिलर टू स्पोर्ट एडिशन असते आणि 90,000 झालेली डिझेल मॅन्युअल गाडी. तर ॲव्हरेजचं पण मित्रांनो टेन्शन नाही राहणार आहे. चॉईस नंबर गाडी आणि विथ चॉईस नंबर आहे. पुढची गाडी बघूयात. हुंडाई क्रेटाबद्दल सांग. ही क्रेटा नाईट एडिशनमध्ये असणार आहे. 2023चं मॉडेल आहे. पेट्रोल मॅन्युअलमध्ये. गाडीचं किलोमीटर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर फक्त 51,000 किलोमीटर झाले आणि गाडी ही सेकंड ओनरमध्ये आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. गाडी तुम्ही बघितली तर फुल्ली कंडिशनमध्ये असणार आहे. फीचर्स तुम्हाला या गाडीत भरभरून मिळणार आहेत. फॉर एक्झाम्पल याला तुम्हाला पॅरोनॉमिक सनरूफ आहे, बटन स्टार्ट आहे, अलॉ व्हील्स आहेत, रिव्हर्स कॅमेरा, रिव्हर्स सेन्सर, DRL, त्याचप्रमाणे अजून भरपूर जे फीचर्स तुम्ही टॉप एंडमध्ये बघतात ते सगळे या कारमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही कमी बजेटमध्ये प्रीमियम कार म्हणजे खूप फीचर्सवाली कार बघत असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन असणार आहे. किया सेल्टॉस बद्दल सांगशील थोडं आम्हाला? येस. किया सेल्टॉस ही 2020ची पेट्रोल मॅन्युअल आहे. किलोमीटर जर बघितलं तर फक्त 35,000 किलोमीटर झाले आणि ही सुद्धा फर्स्ट ओनरमध्ये आपल्याकडे गाडी अवेलेबल आहे आणि टॉप मॉडेलमध्ये. फक्त 35,000 किलोमीटर चाललेली पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे सेल्टॉस. तर जे कोणी कमी चाललेली सेल्टॉस बघतात ते तर हा एक चांगला ऑप्शन आहे. तर नक्की डील तुम्ही चेक करू शकता आणि ग्रॅब करू शकता. सीमा आता आली आपल्याकडे हुंडाई अल्काझार. येस. तर थोडं याबद्दल सांगा मला. अल्काझार म्हणजे तुम्हाला हुंडाईमध्ये 7 सीटर ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. 2021ची गाडी असणार आहे फर्स्ट ओनरमध्ये. गाडीचं किलोमीटर फक्त 41 म्हणजे डिझेलमध्ये तुम्हाला मॅन्युअल गाडी फक्त 41,000 चाललेली व्हाईट कलरमध्ये. प्लस पॉईंट म्हणजे तुम्हाला पुणे पासिंगमध्ये मिळणार आहे. येस. जसं आत्ता सीमाने सांगितलं मित्रांनो हुंडाईची 7 सीटर गाडी डिझेल मॅन्युअलमध्ये आणि अतिशय कमी किलोमीटर चाललेली. डिझेल गाड्यांसाठी 41,000 किलोमीटर म्हणजे काही नाही मित्रांनो. खूप सुंदर डील आहे. तर नक्की एकदा ही गाडी चेकआउट करा. सीमा म्हणजे बऱ्याच लोकांचं हे स्वप्न असतं. म्हणजे रात्री झोपताना पण लोक स्वप्न बघतात की माझ्या घरात एक दारात एक फॉर्च्युनर पाहिजे. तर ह्या फॉर्च्युनरबद्दल आम्हाला सांग. आणि जेव्हा तुला लोक कॉन्टॅक्ट करतील या गाडीबद्दल तर त्यांना अशी डील द्या ना की लोकांची स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. सीमा नक्की आपल्याकडे फॉर्च्युनरचा लॉट खूप येतो. म्हणजे आता तुम्ही आता ही एकच आपल्याकडे 2018ची फॉर्च्युनर आहे पण आपण 24, 25च्या भरपूर फॉर्च्युनर दिलेत. त्याचे व्हिडिओ सुद्धा आपले भरपूर अवेलेबल आहेत. पण मोस्ट डिमांडिंग कस्टमर होते की आम्हाला 17, 18, 19चे मॉडेल्स हवेत जे आमच्या बजेटमध्ये येतील. सो त्यांच्यासाठी आपण ही कार अवेलेबल करून दिली आहे. ही 2018ची फर्स्ट ओनरमध्ये 4x2 मध्ये डिझेल ऑटोमॅटिक फॉर्च्युनर आहे. गाडी ही पूर्ण वेल कंडिशनमध्ये आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला व्हाईट कलरमध्ये गाडी मिळणार आहे. येस मित्रांनो व्हाईट कलरची फॉर्च्युनर आहे. बऱ्याच लोकांचं स्वप्न आहे. तर नक्की या गाडी बघा. आणि गाडी खूप इमॅक्युलेट कंडिशनमध्ये. टायर पण ऑलमोस्ट गाडीचे नवीनच आहेत सीमा आहे की नाही. आणि फॉर्च्युनरमध्ये आपल्याला अजून ऑप्शन पण बघायला मिळतील. करेक्ट. फॉर्च्युनरमध्ये आता सध्या आपल्याकडे एक अवेलेबल आहे पण अपकमिंग मध्ये आपल्याकडे 3-4 फॉर्च्युनर येणार आहे. तुम्ही लेटेस्ट मध्ये बघत असाल तर त्यासाठी पण नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. येस. चाल पुढची सीमा गाडी बघूयात. टाटाची कुठली गाडी आहे सीमा? ही सफारी आहे सर. येस. थोडं सफारी बद्दल सांग. सफारी ही तुम्हाला 7 सीटर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे. जी असणार आहे 2021ची XZA प्लस मॉडेल डिझेल ऑटोमॅटिक मध्ये ही गाडी असणार आहे. गाडी ही सुद्धा सिंगल ओनर मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे.
गाडीचं किलोमीटर जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर 90,000 किलोमीटर झालं आहे आणि ही गाडीसुद्धा तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये नक्की येऊन जाईल. सफारी टॉप एंड आहे मित्रांनो, XZ म्हणजे टॉप एंड मॉडेल आहे. Yes. आणि ही पण गाडी खूप इमॅक्युलेट कंडिशनमध्ये, Yes. टायर नेक्स्ट टू ब्रँड कंडिशनमध्ये. त्याला ब्रँड न्यू टाकण्यात आलं. येस येस येस. तर नक्कीच चांगली डील आहे. Yes. तर पुढची गाडी बघा सीमा, Yes. एक लक्झरी गाडी आहे सीमा ही, करेक्ट? Yes, आणि कार आपण available केली आहे. आवडी असा ब्रँड आहे मित्रांनो की परफॉर्मन्स, कम्फर्ट, लक्झरी सगळ्या प्रकारच्या सुविधा या गाडीत करण्यात आलेल्या आहेत. तर ही कुठलं मॉडेल आहे, कुठलं वेरियंट आहे, थोडं सांगशील आम्हाला? ही ऑडी Q7 आपल्याकडे अवेलेबल आहे. 2016चं मॉडेल असणार आहे. गाडी तुम्ही बघितली तर सिंगल ओनरमध्ये आपल्याकडे गाडीचं किलोमीटर अराउंड 1 लाखच्या अराउंड झाले, पण पूर्ण वेल मेंटेन कार आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. ही सुद्धा पुणे पासिंग प्लस चॉईस नंबरमध्ये. आणि सीमा समज आम्हाला याची सर्व्हिस हिस्ट्री पाहिजे असेल तर? तर तुम्हाला पूर्ण हिस्ट्री आपल्याकडे अवेलेबल आहे. इव्हन तुम्हाला सर्टिफिकेशन रिपोर्ट सुद्धा आपण प्रोव्हाइड सर्टिफिकेशन रिपोर्ट पण आपण करतो. तर ज्यांना जे कोणी लक्झरी, ट्रस्टेड आणि सर्टिफाईड गाडी बघतात आहेत, तर हा एक चांगला ऑप्शन आणि अवेलेबल केला आहे सेमाने इथे. तर नक्की गाडी चेकआउट करा. आवडी कंपनीची Q7 गाडी, इमॅक्युलेट कंडिशनमध्ये गाडी, हिचे पण टायर अगदी ब्रँड न्यूच आहेत. तर सीमा, ह्या सगळ्या SUVs बघण्यासाठी प्रेक्षकांना कुठे यावं लागेल? आपला ॲड्रेस आहे सर गुडविल मोटर्स, बावधन, पुणे येथे, नियर मुंबई बँगलोर हायवे, सोनक टोयोटाच्या शेजारी, सर्व्हिस रोडलाच आपलं शोरूम आहे. मित्रांनो, सीमा स्वतः इथे असते, तर नक्की एकदा शोरूमला व्हिजिट करा. सीमा तुम्हाला स्वतः अटेंड करेल आणि प्रत्येक गाडी बघायचा प्रयत्न करा जी तुम्हाला हवी येते आणि डील ग्रॅब करायचा प्रयत्न करा. सीमा, थँक्यू सो मच. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.